जळगाव जिल्ह्यातील राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोन मोठे चेहरे मानले जातात। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये राजकीय वर्चस्वाची स्पर्धा सुरूच आहे। वेगवेगळ्या पक्षात असताना तर आरोप प्रत्यारोप होतच होते। 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा टीका केली। विकास कामं, निधी, स्थानिक राजकारण आणि नेतृत्वावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्या। त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचा एक गट भाजप सोबत सत्तेत आला आणि दोघही एकाच सरकारमध्ये मंत्री झाले। मात्र त्यानंतरही जळगाव मधील राजकीय वर्चस्व, कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि श्रेयवादावरून अधूनमधून टोलेबाजी सुरूच राहिली। या दोघांमधील वाद दर काही दिवसांनी उफाळून येतो। आता एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यावरून दोघांमध्ये छुपी स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि थोडक्यात या दोघातील राजकीय वाद संपण्याचं काही नाव घेत नाहीये। त्यामुळे नेमकं काय घडलंय सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय। विशेष म्हणजे महायुतीतील मित्र पक्षांमध्येच वाद सुरू असल्याचं चित्र समोर आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे सत्तेत एकत्र असले तरी देखील जिल्ह्यातील स्थानिक राजकारणामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक पक्ष स्वतंत्र रणनीती आखत असल्याची चर्चा रंगलेली आहे। त्यातूनच जळगाव ग्रामीण आणि जामनेर या दोन मतदारसंघांभोवती नव्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। जळगावच्या राजकारणामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोन प्रभावी नेते मानले जातात। गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वर्चस्वाची स्पर्धा ही सुरूच आहे। वेगवेगळ्या पक्षात असताना होणारे आरोप प्रत्यारोप, त्याचबरोबर इतर विकास कामांवरून होणारे आरोप प्रत्यारोप हे वारंवार त्यांच्या वादाचं कारण ठरलेलं होतं। त्याचबरोबर दोघांमध्ये सातत्याने संघर्ष पाहायला मिळायचा। 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोघंही महायुतीमध्ये एकत्र आले आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाले। मात्र सरकारमध्ये एकत्र असले तरी सुद्धा स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धा मात्र त्यांच्यातली कायमच सुरू होती आणि वारंवार त्यांच्यातले वाद जे आहेत ते दिसून येत होते। दरम्यान या संघर्षाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली ती म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर सर्वप्रथम माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपची साथ सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा शिंदे सेनेची वाट धरली। या सलग पक्षप्रवेशांमुळे भाजपला राजकीय धक्का बसल्याची चर्चा झाली आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेनं स्वतःचं संघटन वाढवण्यास सुरुवात केल्याचं सुद्धा चित्र निर्माण झालं। मात्र यानंतर भाजपने सुद्धा प्रत्युत्तराची रणनीती आखल्याची चर्चा सुरुवात झाली। जळगाव ग्रामीण हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा हालचाली सुरू असल्याचे संकेत दिलेले आहेत। दरम्यान राजकीय विश्लेषकांच्या मते गुलाबराव देवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तो केवळ एका नेत्याचा पक्ष बदल राहणार नाही, तर गुलाबराव पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजे अर्थातच बालेकिल्ल्यामध्ये भाजपने केलेली मोठी राजकीय घुसखोरी मानली जाऊ शकते। त्यामुळे जळगाव ग्रामीण मधील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर भाजपच्या या हालचालीनंतर शिवसेना शिंदे गटाने सुद्धा प्रत्युत्तराची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। यावेळी लक्ष ठरलंय ते म्हणजे जामनेर आणि हा मतदारसंघ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातोय। दरम्यान उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते विश्वजित पाटील हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे आणि हा प्रवेश काही काळापासून प्रलंबित असल्याची देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे जर विश्वजित पाटील यांचा प्रवेश झाला तर तो गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदे सेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न मानला जाणार आहे। त्यामुळे भाजपच्या खेळीला दिलेलं हे थेट राजकीय उत्तर असल्याचं देखील मानलं जात आहे। दरम्यान या दोन्ही संभाव्य पक्ष प्रवेशांमुळे जिल्ह्यामध्ये जशाच तसं राजकारण सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे। म्हणजे जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव देवकर भाजपमध्ये गेले तर त्याचा परिणाम गुलाबराव पाटील यांच्या राजकीय प्रभावावर होऊ शकतोय आणि त्याला उत्तर म्हणून जामनेरमध्ये विश्वजित पाटील यांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा आहे। त्यामुळे गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नवी राजकीय समीकरणं निर्माण होऊ शकतात। म्हणजेच एका पक्षाने दुसऱ्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर म्हणून दुसरा पक्ष सुद्धा तशीच खेळी करत असल्याचं चित्र दिसून येते। त्यामुळे जळगावमध्ये सध्या शहला काटशह असं राजकारण सुरू असल्याचं देखील बोललं जातंय।
त्यामुळे आता सर्वांचं लक्ष ते म्हणजे दोन संभाव्य पक्षप्रवेशांकडे लागलेले आहे आणि जर हे दोन्ही पक्षप्रवेश झाले तर महायुतीतील अंतर्गत राजकारण आणखी तापण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। मात्र वरिष्ठ नेतृत्व पडद्यामागून हस्तक्षेप करून हे पक्षप्रवेश थांबवतात का, हेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच जळगावमध्ये सुरू असलेलं हे राजकारण केवळ दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशाचं नाही तर गिरीश महाजन विरुद्ध गुलाबराव पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रातील अर्थात बालेकिल्ल्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई सुद्धा मानली जाते। एका बाजूला गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा तर दुसऱ्या बाजूला विश्वजित पाटील यांच्या संभाव्य शिंदे सेना प्रवेशाची चर्चा आणि या दोन्ही घडामोडींमुळे महायुतीतच शह-काटशहाचं राजकारण रंगत असून पुढील काही दिवसातच या हालचाली नेमकं कोणतं वळण घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी त्याचबरोबर इतर विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।